मित्र मैत्रिणींनो, आज आपण बनवणार ढोकळ्याची रेसिपी। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे बघा, आणि इथे आहे आपलं खायचं तेल, हे घालणार आहे बघा मी हे सगळं। आणि ते लिंबूचा रस, 1 लिंबूचा रस आहे बघा, आणि ही साखर आहे बघा, 1 चमचा साखर घेतली मी, आणि चिमूटभर हळद घेतल्या बघा, आणि चवीनुसार मीठ घेतले बघा। हे सगळं एकत्र करून आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं एकत्र करून, सॉरी माझा रवा घालायचा राहिला बघा, रवा 2 चमचे घालून घेते, आणि हे सगळं एकत्र करून 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देते। इथं आपण इडलीचं भांडं ठेवलंय बघा, कालच इडली केली मी, त्यामुळे भांडं काळं झाले। आता ह्यात पाणी घालून घ्यायचं, आणि यात लिंबूची फोडी टाकून घ्यायची, म्हणजे भांडं काळं होणार नाही। आणि आता आपण उकळायला पाणी ठेवूया बघा। आपण इनोचं पाकिट घेतले, हा 1 चमचाभर इनो आहे त्याच्यात, आणि हा ह्याच्यात घालून आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। हे बघा ह्याच्यात ओतून घ्यायचं भांड्यामध्ये, कुकरच्या डब्यामध्ये सगळं आपलं हे मिश्रण। जरासं पॅक करून, तर इथं आपलं पाणी उकळले बघा, इथं आपलं पाणी उकळले बघा। माझ्याकडे काही स्टँड नाही, त्यासाठी मी इथं डबा ठेवणार आहे बघा, आणि त्या डब्यावरती मी हे भांडं ठेवणार, कुकरचा डबा ठेवणार आहे बघा, आणि त्याच्यावरून झाकण लावून मी त्याच्यावरती जड असं काहीतरी ठेवणार आहे। त्यासाठी बघा आपण इथं हे घेतले बघा, आपण तेल घेतले बघा ढोकळ्यासाठी, फोडणीसाठी ढोकळ्याच्या। त्यात आपण आता जराशी थोडीशी मोहरी घालायची, मोहरी घातल्यानंतर आपण थोडंसं त्यात आता हिंग घालूया, आणि थोडीशी साखर घातल्या बघा मी, थोडीशी साखर घालून घेतल्या बघा, आणि ही तर मिरची आहे बघा, मिरची पण घालून घेतल्या, आणि ते पाणी तर बघा। आता आपण आता आपला झालेला आहे बघा ढोकळा, 20 ते 25 मिनिटं मी शिजत ठेवलेला बघा याला, तर झालाय बघा। तर दाखवतो तुम्हाला बघा, झालाय आपला। तर आपण बाहेर काढून घेऊया, गॅस बंद करून घेऊया, बाहेर काढतो मोकळा करून घेऊया। तर आता बघा आपण ढोकळा ताटामध्ये बघा काढून घेऊया बघा, बघा झालाय बघा ढोकळा आपला, किती छान ढोकळा झालाय बघा। तर आपण याचे काप करून घेऊया, तर बघा किती छान आपला असा ढोकळा झालाय बघा। तर आपण ह्याचे आता काप करून घेतले। आता आपण बघा ही मगाशी केलेली फोडणी ह्याच्यावर ओतून घेऊया बघा। ह्याच्यावर ॲड कढीपत्ता नव्हता म्हणून कढीपत्ता घातलेला नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला। तर बघा असा आपला हे ढोकळा झालाय बघा, बघा तुम्हाला दाखवते बघा, असा आपला हे ढोकळा झालाय, जाळीदार ढोकळा झालाय बघा, बघा असा आपला ढोकळा झालाय। या तुम्ही पण ढोकळा खायला। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा, आणि कसा झाला ढोकळा हे पण सांगा।